जय स्वामीनारायण मंडळी, जय कष्टभंजन देव. जेव्हा तुम्ही उदास असाल, खूप दुःखी असाल, तेव्हा तुम्ही फक्त स्मरण करा भगवंताचे आणि विचार करा. डोळे बंद करून शांततेमध्ये बसा. खूप मोठा श्वास घ्या आणि त्याला हळूवार सोडा आणि विचार करा की भगवंताने तुम्हाला किती काय काय गोष्टी सर्व सहज दिलेले आहे. राहायला घर दिलेलं आहे, सुंदर सुंदर कपडे सुद्धा दिलेले आहे. तुम्ही वेगवेगळं रोज पदार्थ सुद्धा खात आहे. तुमच्या ताटामध्ये पंचपक्वान्न तुम्ही सणावाराला खात आहे. तुम्हाला भगवंताने सुंदर आयुष्य दिलेलं आहे. तुमच्या बँकमध्ये जास्त नाही, पण तुमच्या गरजा भागवण्यापुरती बॅलन्स सुद्धा आहे. तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी आहे. तुम्ही सुंदर आहात. तुम्ही कष्ट करण्या इतकं तुम्हाला देवाने तुम्हाला बळ दिलेलं आहे. तुम्ही हा विचार करा आणि त्या भगवंताला थँक्यू म्हणा. कारण त्या भगवंताने तुम्हाला काय काय दिलेलं आहे आणि तरीसुद्धा तुम्ही उदास आहे. आणि तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या परिस्थितीकडे बघा. कधी फिरायला गेले तर रस्त्याने साईडला बसलेल्या त्या भिकाऱ्यांकडे, गरीब लोकांकडे बघा, सिग्नलवरच्या मुलांकडे बघा, त्यांच्या आईकडे बघा. किती किती दुःखी आहे तरी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. त्यांना 2 वेळेचे पोटभर जेवण सुद्धा मिळत नाही, तरी ते आनंदात आहे. आपल्या दुःखापेक्षा त्यांना दुःख खूप आहे. पण मला नाही वाटत की ते भगवंताकडे कधी तक्रार करत असतील. आणि आपल्याला सगळं काही असून आपण ह्या प्रेमळ परमात्म्याला, ह्या वात्सल्य स्वरूप परमात्म्याला, ह्या चैतन्य स्वरूप परमात्म्याला काही पण बोलून बसतो. देवा तू मला हे देत नाही, ते देत नाही. ॲक्च्युली देवाने तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे, पण तुम्ही समाधानी नाही. तुम्ही समाधानी राहायला शिका. देवाला धन्यवाद बोलायला शिका. धन्यवाद भगवंता, मी निरोगी आहे. धन्यवाद भगवंता, मी आनंदी आहे. धन्यवाद भगवंता, मी ऐश्वर्य संपन्न आहे. धन्यवाद भगवंता, मी कलागुण संपन्न आहे. धन्यवाद भगवंता, सुखसमृद्धी, ऐश्वर्य, संपत्ती, आनंद सगळं काही माझ्या जीवनात, माझ्या संसारात आणि माझ्या घरामध्ये तुझ्या कृपेने लोळण घेत आहे. असं तुम्ही कधी भगवंताला बोलले? आणि तो बिचारा भगवंत, तुम्ही त्याला एवढं काय काय बोलून, त्याचा तिरस्कार करून, त्याचा वैरभाव करून सुद्धा तो तुम्हाला उत्तर काहीच देत नाही. त्याने तर स्वतःच्या मुलाला सुद्धा कर्माचे फळं दिले, आपल्याला सुद्धा देईल. पण तुम्ही समाधानी राहायला शिका आणि कर्म चांगले करा आणि भगवंताला प्रेम करायला शिका. तो सर्व ठिकाणी असतो, कणाकणामध्ये असतो. तो काही म्हणत नाही, माझे पूजापाठ करा, माझे पारायण करा, मंदिरात जा. बस थोडा वेळ माझ्याजवळ बसा, मला प्रेम द्या. घंटे घंटे नका बसू. ज्याला जशी जमली तशी सेवा करा, उपासना करा आणि समाधानी राहायला शिका. कारण भगवंताने आपल्याला खूप काही दिलेलं आहे. तुम्ही आजूबाजूला नजर टाका, किती लोक दुःखात आहे. गेल्या 6 तारखेपासून तर आजच्या 11 तारखेपर्यंत किती लोकांचे काय काय दुःख ऐकायला मिळाले. कोणाचा ॲक्सिडेंट झाला, कोणी पडून गेलं, कुणाला अटॅक आला, काय काय ऐकू आलं. खूप दुःख आहे. आपण सुख निवडायला शिका. जसं गव्हातून आपण दगडगोटे बाहेर फेकून देतो, तसंच सुख आणि दुःख यातून आपण दुःखाला बाहेर फेकायचं, सुखाला निवडायचं, परमात्म्याला निवडायचं आणि आनंदी राहायचं. आजची माझ्या भगवंताचे शृंगार दर्शन बघा. मी त्याला फेटा वगैरे काहीच बांधला नाही. सिंपल एकादशीचा लूक आहे माझ्या भगवंताचं. दर्शन घ्या, बघा तुम्ही. हे बघा, त्याला अधिक महिन्यामध्ये मी
चांदीची बासुरी घेऊन दिली, चांदीचं तुळशीचं पान घेऊन दिलं. ते खाली आहे, दिसत नाही आहे ते व्हिडिओमध्ये. ही वैजयंती माळा भगवंताला गळ्यामध्ये घालते मी मेन दिवशी. सो आनंदी रहा, काळजी घ्या, सगळ्यांची काळजी घ्या, स्वतःचीही काळजी घ्या आणि भगवंताला प्रेम द्या. जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव. राधे राधे.